कोल्हापुर में आज इंडिया आघाड़ी और शिवप्रेमी आक्रोशित है। प्रशांत कोरटकर की अब तक गिरफ्तारी नहीं हुई, जिससे नाराज कार्यकर्ताओं ने मुख्यमंत्री के दौरे पर विरोध की योजना बनाई। पुलिस ने पहले ही कई कार्यकर्ताओं को हिरासत में ले लिया, लेकिन प्रदर्शनकारी पीछे हटने को तैयार नहीं है। कोल्हापुर में छत्रपति शिवाजी महाराज और संभाजी महाराज का अपमान बर्दाश्त नहीं किया जाएगा। इसी नाराजगी के चलते इंडिया आघाड़ी और शिवप्रेमी सड़कों पर उतर आए हैं। पुलिस ने कई प्रदर्शनकारियों को हिरासत में ले लिया है, जिससे माहौल और गर्मा गया है। प्रदर्शनकारियों का कहना है कि सरकार पुलिस के जरिए आंदोलन को दबाने की कोशिश कर रही है, लेकिन वे गमीनी कावा अपमान कर विरोध जारी रखेंगे। फिलहाल कोल्हापुर में सुरक्षा बढ़ा दी गई है और पुलिस किसी भी अनहोनी से बचने के लिए पूरी तरह मुस्तैद है। की कोरटकरांच्या बाबतीमध्ये सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये आपली काय भूमिका आणि या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस ने सांगितलं की कोरटकर ही माझ्या दृष्टिकोनातच चिल्लर आहे। मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की ज्या माणसाला तुम्ही चिल्लर म्हणता त्या माणसाला तुम्ही कोल्हापुरात येत असताना तुम्ही अटक करत नाहीये। सरकारमधनं हायकोर्टमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतो अशा पद्धतीची त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की जो निर्णय इथं जामीनचा झालाय त्या निर्णयाला आम्ही हायकोर्टमध्ये अपीलमध्ये जातो। तरीही त्यावेळेला सर्व आमदारांनी त्याला प्रश्न विचारला की ज्या वेळेला त्यांना हजर केलं कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये, त्यावेळेला कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखाच्या वतीने सरकारी वकिलांच्या वतीनं आपण प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही। यामध्ये कोरटकर, सोलापूर या सर्वांना एक प्रकारची क्लीन चिट द्यायची, त्याला मदत करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा जे अवमान करतात त्या अवमानांच्या बद्दल या सरकारचं समर्थन आहे असं आमचं मत आहे। आणि गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी ज्या वेळेला महात्मा गांधींनी सुद्धा एक मुठभर मीठ घेतलं त्यावेळेला देश सगळा आला होता। आणि म्हणून हे सरकार हे बहुमताचं सरकार असताना सरकार का भीते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि संभाजी महाराजांच्या बद्दल जे अवमानकारक शब्द वापरले त्याबद्दल आम्ही इंडिया आघाडी म्हणून आंदोलनाला ठाम आहोत। मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान करणारे यांना सोडलं जाणार नाही असं त्यांचं मत आहे। पण सोडलं जरी नसेल तरी सुद्धा आज का अटक केली नाही। ज्या कोल्हापुरामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पन्हाळगडामध्ये 351 वर्षापूर्वी शिवाजी महाराज शिवस्पर्शी जरी वापर बोलतो ज्या जागेला आलात, शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या उपक्रमाचं आपण उद्घाटन करता आणि छत्रपतींच्या बद्दल बोलणाऱ्यांना जर अटक करत असेल तर माझं स्पष्ट मत आहे मुख्यमंत्र्यांची यामध्ये या कोरटकरला समर्थन आहे। फडणवीस साहेबांची जे एकत्र पोस्टर आहे तिथं किल्लार प्रशांत कोरटकरच्या वतीनं स्वागत अशा आशयाचे पोस्टर कशी तुम्हाला पाहायला मिळतील ते सांगणार नाही आता। तो गनिमी गावात आल्यावर तुम्हाला कळणार।